जिल्ह्यात 9 लाख हेक्टरवर सोयाबीन कपाशीची लागवड केली जाते. सध्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारली असल्यामुळे त्याचा परिणाम कापूस सोयाबीन पिकांवर होताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 7.5 लाख हेक्टरवर कापूस सोयाबीन पिकाची लागवड केली झाली. मात्र आता पावसाने दडी मारल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. त्यातच निकृष्ट बियाणं आणि निकृष्ट बियाण्याचा फटकाही शेतकऱ्यांवर पडला आहे. त्याचाही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे निर्माण झाले आहे. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी संवाद साधू. तर तुमचं काय म्हणणं आहे? सोयाबीन पेरलेलं आहे, कारण की सोयाबीन पेरून सुद्धा निघलेलं नाही आहे. माझी सोयाबीन 10 एकर आहे. 10 एकर पेरून बी निघालेलं नाही. आणि कपाशीची पेरणी केली कपाशी 10 एकर असल्यामुळे आणि 15 दिवस झाले पावसाने दडी मारलेली आहे. त्या कारणाने मी पराठीचे रोपे सुद्धा मरत आहे. त्याच्यामुळे कास्तकार बहुत चिंतेत आहे. तुम्ही खर्च कसा केला आणि काय केलं? खर्च इकून तिकून आणून केलेला आहे उसनेवारी, आणि काहीतरी शासनानं या बी बियाण्यासाठी काहीतरी मदत करावी. आता तुमचं मागणी काय राहील? शासनाने हेक्टरी 10,000 रुपये द्यावं. सोयाबीनचे बी पुन्हा 10,000 रुपये हेक्टरी देण्यात यावं. हे कास्तकाराची मागणी आहे. सध्या शेतकऱ्याची दुबार तिबार पेरणी करावी लागल्यामुळे शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्याचा खर्च शासनाने द्यावा. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.